क्रेडाई MCHI धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानातर्फे यंदा रेमंड मैदानावर रासरंग. ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग 2025 उत्सवाला काल दिनांक 22 सप्टेंबर रोजी सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रेडाई MCHI ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर 22 सप्टेंबरपासून 1 ऑक्टोबरपर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी मिळणार आहे. काल उत्सवाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, ठाणे लोकसभेचे खासदार नरेशजी म्हस्के, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता भोसले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. सदर प्रसंगी क्रेडाई MCHIचे अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गरबा रसिकांशी संवाद साधला व क्रेडाई MCHIचे अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता व टीमचे कौतुक केले. तसेच सर्वांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता विशेष मुलांसाठी दांडिया, 26 सप्टेंबर रोजी महापालिका शाळातील विद्यार्थ्यांसाठी गरबा आणि 30 सप्टेंबर रोजी भव्य आरती स्पर्धा होईल, असे अध्यक्ष सचिन मिराणी यांनी सांगितले. रासरंग उत्सवाने दरवर्षी नवी उंची गाठली आहे. यंदाही महोत्सव यशस्वी होईल अशा शब्दात खासदार नरेश म्हस्के यांनी उत्सवाला शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 17 वर्षापूर्वी उत्सवाला सुरुवात झाली. दरवर्षी महोत्सवात नवनवीन उपक्रम राबवून ठाणे शहराचा लौकिक वाढवण्यात आला आणि त्यामुळे ठाण्यात मुंबई सर्वात मोठ्या नवरात्र उत्सवात रासरंगचा समावेश झाला, अशी माहिती माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली.